दिवाळीच्या सणाला माझ्या 2 वर्षाच्या मुलाने लाडू खाण्याचा हट्ट धरला. मी एवढी गरीब होते की माझ्याकडे दिवाळीचा फराळ करण्याचे देखील अन्नधान्य आणि पैसे नव्हते. दिवाळी दिवशी केवळ एका लाडूपायी मी स्वतःला 1 दिवसासाठी एका सावकाराकडे गहाण ठेवलं. सावकाराने तर मला एवढी घाण कामे सांगितली की माझ्या आयुष्यातही मी कधी असं काम केलं नव्हतं. मी आता 40 वर्षाची आहे. माझं नाव मंगल. मी 10वीला असतानाच माझ्या सावत्र आईने माझं लग्न एका 60 वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर लावून दिलं होतं. लग्न करण्याची माझी इच्छा नसतानाही माझ्या आईने बळजबरीने माझं लग्न एवढ्या मोठ्या वयाच्या माणसाबरोबर केलं होतं की तो माझ्या आजोबा इतका म्हातारा दिसायचा. माझं लग्न होताना माझे वडील फक्त डोळ्यांनी पाहू शकत होते, कारण वडील पायाने अपंग होते. ते पूर्णपणे माझ्या आईच्या जीवावरच जगत होते. त्यांच्या नजरेतून त्यांचा मिंधेपणा मला स्पष्ट जाणवत होता. त्यामुळे मी माझ्या वडिलांना काहीच बोलू शकत नव्हते. मी तर तरणी बाण आणि शरीराने सुडोल व खूपच गोरीपान दिसत होते. लग्नाच्या मंडपामध्ये ज्या 60 वर्षाच्या माणसाबरोबर माझं लग्न होत होतं तो तर खूपच खुश आणि आनंदी दिसत होता. त्याचे खुश होणे साहजिकच होते. माझ्यासारखी वयात आलेली ताजी मुलगी त्याला बायको म्हणून भेटणार होती. माझी सख्खी आई तर मला लहानपणीच सोडून देवाघरी गेली. केवळ सवतीची मुलगी म्हणून माझ्या सावत्राईने माझा चांगला छळ केला होता. मी लहानपणापासून एका राजकुमाराचे स्वप्न पाहायचे. मी स्वप्नामध्ये पाहायचे की एक तरुण तुर्क राजकुमार मला घोड्यावर बसून त्याच्या महालामध्ये घेऊन जात आहे. पण आता माझे हे स्वप्न चकनाचूर झालं होतं. मी खूप हतबल झाले होते. मी लग्नामधून पळून जाण्याचा देखील विचार करत होते. पण केवळ माझ्या वडिलांच्या इज्जतीकडे पाहून मी लग्नामधून पळून जाण्याचा विचार सोडून दिला. मला माझ्या इच्छा आणि आकांक्षापेक्षा माझ्या वडिलांची इज्जत जास्त प्यारी होती. गावात एकाचवेळी एक पैलवान मुलं होती जे माझ्या एका इशाऱ्यावर माझ्यावर फिदा होत होती. त्यातील एक जरी मुलाला मी जर इशारा केला असता तर कोणीही तरुण मला उत्तम नवरा म्हणून भेटला असता आणि माझ्याबरोबर कुठेही पळून सुद्धा आला असता. पण मी माझ्या परिवाराच्या इज्जती खातीर शेवटी त्या म्हाताऱ्याबरोबर लग्न केले आणि सासरी निघून आले. माझा नवरा हा श्रीलंपट होता. माझ्या आधीही त्यांनी चांगल्या 4-5 बायका केल्या होत्या. त्यातील 2 काही कारणास्तव मरण पावल्या आणि बाकीच्या बायका माझ्या नवऱ्याला कंटाळून गावातील मोकार तरुणांबरोबर पळून गेल्या. माझा नवरा 60 वर्षाचा असून देखील त्याच्या 5 बायकांपैकी कोणालाही मूलबाळ नव्हते. एवढेच नाही तर त्याचे गावात खूप मोठे घर असून देखील त्या घरावर आणि शेतावर बँकेचे खूप मोठे कर्ज होते. माझ्या नवऱ्याने बायकांपायी आपली सर्व संपत्ती अशीच ओढून टाकलेली होती. त्यात त्याला जुगार आणि दारूचे व्यसनही होते. आता माझ्या लग्नाला चांगले 3 महिने होऊन गेले. मी गर्भवती राहिले होते. गर्भारपणात माझ्याजवळ कोणीच नव्हते. खाण्यापिण्याचे सुद्धा माझे खूप हाल होत होते. त्यातच असा म्हातारा नवरा, तोही जुगाराच्या अड्ड्यावर दारू पीत बसायचा. एका दिवशी गावातील एक लहान मुलगा आमच्या घरी पळत आला आणि म्हणाला की तुमच्या मालकाला दवाखान्यात ॲडमिट केले आहे. ते अचानक चक्कर येऊन रस्त्यावर पडले होते. मग मी लगबगीने दवाखान्याकडे गेले. मी तिथे जाऊपर्यंत माझा नवरा तर हे जग सोडून गेला होता. मला तर खूप वाईट वाटत होतं. त्या दिवशी मी खूप रडले. माझ्या डोळ्याचे पाणी पुसायला सुद्धा माझ्याजवळ कोणीही येत नव्हतं. शेजारच्या बायांनी मला धीर दिला. माझ्या गरोदरपणामध्ये त्यांनी माझी खूप मदत केली. मला एक छान गोंडस मुलगा झाला. त्यानंतर 1 महिनाभर शेजाऱ्यांनी मला काय हवं होतं काय नको ते सर्व पाहिले. पण आता ते सुद्धा थकून गेले होते. एका शेजारच्या काकूंनी मला माझ्या माहेरगावी जाण्याचा सल्ला दिला. मी सुद्धा तिचा सल्ला ऐकून माहेरगावी जाण्यास तयार झाले, कारण त्याशिवाय माझ्याकडे आता काहीच पर्याय उरला नव्हता. बँकेने माझ्या नवऱ्याचे घर आणि शेत जमीन कर्जामुळे जप्त केलं होतं. आता माझ्याकडे अंगावरच्या कपड्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. मी जेव्हा माझ्या माहेरगावी निघाले होते तेव्हा मला माझ्या शाळेतील मैत्रीण पूजा दिसली. मी तिला कसली ओळख दिली नाही, पण मला तिचा भरलेला संसार दिसत होता. तिचा नवरा गोरापान तरुण होता आणि त्यांना 2 मुली होत्या. माझ्या समोरच ते एका कारमध्ये बसले आणि निघून गेले. माझ्या मैत्रिणीचा असा गोड संसार पाहून माझे डोळे भरून आले. मी विचार करू लागले की देवाने माझ्याबरोबरच असे का केले असेल. मी देवाचं काय बिघडवलं होतं. लोकांची सुखी संसार पाहून मला तर खूपच हेवा वाटायचा. असाच विचार करत करत मी
माझ्या वडिलांकडे माहेरगावी पोहोचले. घराचे दार वाजवले आणि दार माझ्या सावत्र बहिणीने उघडले. तेव्हा समोरच मला माझ्या वडिलांच्या फोटोला हार घातलेला दिसला. माझी काळजी करणारा एकुलता एक बाप सुद्धा आता या जगात राहिला नव्हता. मी गहिवरून रडू लागले. माझ्या आईने आणि इतर नातेवाईकांनी मला माझ्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा सांगितलं नव्हतं. माझे वडील गेल्याची बातमी देखील माझ्या नातेवाईकांनी मला कळवली नाही. मी रडत होते. तेव्हाच मागून मला माझ्या सावत्र आईचा आवाज आला. ती म्हणाली, पुरे झाले आता, कोरड्यास खा आणि निघून जा. तुझे पाय आम्हाला या घरात नको आहेत. तिचे असे शब्द ऐकून मी माझे गोंडस मूल घेऊन तसेच निघाले. जिकडे मला रस्ता घेऊन जाईल तिकडे मी जात होते. मला माहीतच नव्हते की आता मला नेमकं कुठे जायचं आहे. जिकडे वाट फुटेल तिकडे मी अनवाणी पायाने चालतच राहिले. खरंच मी एवढी सुंदर असून सुद्धा माझ्या त्या रूपाचा काहीच उपयोग नव्हता. केवळ माझ्या आई वडिलांमुळे माझ्यावर असे भयानक दिवस आले होते. कोणत्याही मुलीला आई वडिलांनी तिचा भावी जीवनसाथी कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार दिला पाहिजे. मुलीचा विवाह बळजबरीने कोणाबरोबरही लावू नये. मुलीची पसंत नापसंत आई वडिलांनी विचारात घेतली पाहिजे. तरीही सर्वच दोष मी माझ्या आई वडिलांना देऊ शकत नव्हते. मी माझ्या कर्माला दोष देत होते. मी मनालाच बोलत होते की लग्न मंडपातच जर मी योग्य निर्णय घेतला असता आणि पळून गेले असते तर आज दिवस काही वेगळेच असते. मी स्वतः दुसरे लग्नही करू शकत नव्हते. कारण या जगामध्ये लोक फक्त स्त्रीच्या शरीराचा फायदाच घेतात आणि काम झालं की निघून जातात. अपवाद लाखात एखादाच असतो जो स्त्रीला समजून घेतो आणि असा पुरुष मिळायला सुद्धा चांगले भाग्य लागते. मी चालत चालत रस्त्याने भीक मागत कशीबशी दूरवर एका अनोळखी गावामध्ये आले. त्या गावामध्ये एक मोडकी झोपडी होती. काही दिवसापूर्वीच बेवारस म्हातारी त्या झोपडीत राहत होती. आजारामुळे तिचे निधन झाले आणि झोपडी तशीच मोकळी पडली होती. ती झोपडी मी स्वच्छ करून तेथे राहू लागले. मी गावातील नामवंत लोकांच्या घरी धुनी भांडी करून स्वतःचे पोट भरू लागले. आता माझा मुलगा 2 वर्षाचा झाला होता. तळ हाताच्या फोडाप्रमाणे मी त्याला जपले होते. एका सावकाराच्या घरात मी दररोज धुनी भांडी करायला जात होते. एक दिवशी सावकाराची बायको कुठेतरी गावाला गेलेली होती. चांगली संधी साधून सावकाराने माझी इज्जत लुटण्याचा बेत आखला. तो माझ्यावर हात टाकत होता, पण मी त्याला जोरात धक्का दिला आणि सावकाराच्या डोक्याला मार लागला आणि मी त्याच्या घरातून पळून बाहेर आले. मी माझ्या झोपडीकडे पळत आले. माझे 2 वर्षाचे लेकरू बाहेरच खेळत होतं. त्याला उचलून मी माझ्या छातीशी लावले आणि रडू लागले. मी आयुष्यात प्रचंड कष्ट सोसले, पण कधीही माझ्या आबरूला धक्का लागू दिला नाही. मी आता त्या सावकाराच्या घरी धुनी भांडीचे काम करायचे टाळले होते. आता मी त्याच्या घरी जात नव्हते. पण काही दिवसांनी गावातील लोकही मला कामाला येऊ देत नव्हते. हळूहळू लोकांनी मला काम द्यायचे बंद केलं. मी विचारात पडले की गावातील लोक मला काम का देत नाहीत. मी तर एवढे इमानदारीने काम करते, तरी सुद्धा लोक मला का टाळू लागले आहेत. माझ्या ओळखीची एक घरकाम करणारी बाई होती. मी तिच्या घरी जाऊन तिला याबद्दल स्पष्ट विचारले. तेव्हा ती सांगू लागली की ती म्हणाली, माझं नाव कोणाला सांगू नकोस. मी तुला सांगते, गावातील सावकाराने सगळ्या गावात तुझ्याविषयी अफवा पसरविली आहे. तो गावात लोकांना सांगत आहे की तुझी नजर नीट नाही, तू वैश्या व्यवसाय करते म्हणून, आणि त्यातूनही काही लोक तुला कामाला ठेवतात. त्यांनाही सावकाराने चांगला चोप दिला आहे, म्हणून तुला गावातील लोक आता कामावर बोलवत नाहीत. त्या बाईच्या तोंडातून हे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या संपूर्ण अंगाला काटा फुटला. अरे देवा, मी एवढं चांगलं वागूनही माझ्या नशिबाला असंच काय येतं. चांगले 3-4 दिवस झालं होतं. माझ्या पोटाला अन्नाचा एक तुकडा सुद्धा नव्हता. माझ्या 2 वर्षाच्या लेकराला कसं बसं मी काहीतरी खायला आणून देत होते. पोटात काही नसल्यामुळे चालताना देखील माझा कल जात होता. दिवाळीचा सण आला होता. लोकांनी उष्ट टाकून दिलेलं अन्न मी रात्री येऊन खात होते, कारण हे सुद्धा मी जर दिवसा खाल्लं असतं तर सावकाराने मला हाणमार केली असती. त्यामुळे मी खूप भीत होते, कारण माझ्या छोट्या बाळाला माझ्याशिवाय कोणीही नव्हतं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मी सर्व काही सहन करत होते. आमच्या झोपडीच्या आजूबाजूला लोकांची घरं होती. दिवाळीच्या सणामुळे घरातून लाडू करंज्याची गोड वास येत होता. अचानक हवेच्या झोताबरोबर तळलेल्या खमंग चिवड्याचा वास नाकात दरवळत होता. रस्त्याने एक मुलगा हातात गोल लाडू घेऊन खात चालला होता. त्याला लाडू घेऊन खाताना
माझ्या मुलाने पाहिले आणि तो मला लाडू खाण्यासाठी हट्ट करू लागला. मी माझ्या मुलाला म्हणाले की बाळा थोडं थांब, काही वेळाने मी बाहेर जाऊन तुझ्यासाठी छान लाडू घेऊन येते. मी दिवाळीचा फराळ मागण्यासाठी लोकांच्या दारामध्ये जात होते, पदर पसरत होते, पण सावकाराच्या दबावापोटी मला कोणीही भीक सुद्धा घालत नव्हतं. गावातील सर्व घरे मी फिरत राहिले, पण कोणी मला फराळाचा घास देखील दिला नाही. मी मोकळ्या हाताने कशी जाऊ? मी जर मोकळ्या हातानेच गेली तर माझं बाळ मला काय म्हणेल? माझ्या बाळाची मी साधं लाडू खाण्याची इच्छा देखील पूर्ण करू शकत नव्हते. मी तसेच गावातील उकिरड्याकडे वळाले, पाहत होते की तिथे कोणी काही उष्ट टाकलेलं आहे का. उकिरड्यावर 2-4 दिवसाच्या शिळ्या भाकरी पडलेल्या होत्या, त्या घेऊन मी आनंदाने घरी आले. पण माझ्या मुलाने काही जेवण केले नाही, त्याला तर लाडूच खायचा होता. तो लाडू पायी खूपच हट्ट करू लागला, तो मोठमोठ्याने रडू लागला. मग मी त्याला मिठाच्या पाण्यात चुरून कसे बसे भाकरीचे 2-4 घास खाऊ घातले, पण तेही त्याने रडत रडतच खाल्ले. कशी बशी रात्र उलटून गेली आणि दिवाळीचा दिवस आला. सकाळी उठल्यावर माझ्या डोळ्यात केविलवाणे अश्रू होते. मला वाटत होते की दिवाळी दिवशी देखील मी माझ्या बाळाला काही गोड खाऊ देऊ शकत नव्हते. आता मी सावकाराच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या बाळाला दिवाळीची सकाळी आंघोळ घालून त्याला तयार केले आणि म्हणाले की मी आत्ता आले, तुला गोड खाऊ आणि लाडू घेऊन येते. असे सांगून त्याला मी झोपडीत बसवले आणि मी थेट सावकाराच्या घरी गेले. सावकार मला पाहून खूपच आश्चर्यचकित झाला. तो मनातून खूपच आनंदून गेला होता, कारण त्याची शिकार जाळ न टाकताच स्वतःच्या मनाने त्याच्या जवळ आली होती. मला पाहून सावकाराच्या तोंडातून लाळ गळू लागली आणि तो म्हणाला, बोल मंगल, तुला काय पाहिजे? तू आज जे मागशील ते मी देईल. सावकार माझ्यावर खूपच खुश झाला होता. मग मी सावकाराला म्हणाले की मला दिवाळीचा फराळ आणि एक लाडू द्या. तुम्ही जे सांगाल ते मी करील. हे ऐकून तर सावकाराच्या मनात मोठमोठे लाडू फुटत होते. सावकाराच्या डोळ्यात मला भोगण्याची इच्छा स्पष्ट दिसत होती. मग सावकाराने मला फराळ आणि एक लाडू आणून दिला. मी घाईघाईने माझ्या झोपडीकडे गेले आणि माझ्या बाळाला दिवाळीचा फराळ दिला आणि पिशवीतून एक लाडू काढून त्याच्या हातात दिला. लाडू पाहून माझा मुलगा खूप खुश झाला. तो लाडू चवीने खात होता. आज माझ्या बाळाची गोडधोड खाण्याची इच्छा पूर्ण झाली होती आणि त्याला पाहून माझे सुद्धा मन संतुष्ट झाले होते. आता मला त्या सावकाराकडे जायचे होते. मी आता त्या जनावराची शिकार होणार होते. तो मला आता त्याच्या मर्जीप्रमाणे काही पण करणार होता, कारण मी 1 दिवसासाठी सावकाराकडे घाण राहिले होते. 1 दिवसासाठी मी आता सावकाराच्या मालकीची झाले होते. मी एवढ्या दिवस जपून ठेवलेली माझी सोन्यासारखी आबरू आता सावकार उधळून देणार होता. दिवाळी संपताच दुसऱ्या दिवशी मला बोलीप्रमाणे 1 दिवसासाठी सावकाराकडे घाण राहायचे होते. मी आता रात्रभर चिंता करत होते, काय करावे. मला माझी आबरू जीवापेक्षाही जास्त प्यारी होती. माझ्या बाळासाठी मी एवढे मोठे संकट ओढून घेतले होते. माझं रूपच माझं शत्रू झालं होतं. केवळ माझ्या रूपामुळेच सावकार एवढी खेळी खेळत होता. मग मी रात्रीच यावर एक उपाय योजिला. रात्री माझं बाळ झोपी गेल्यानंतर मी घरातील काही कपडे घेऊन त्याचा एक टेंबा तयार केला. मग नदीला जाऊन तो टेंबा पेटवला. आगीचा टेंबा चांगलाच धगधगत होता. तसाच तो जळता टेंबा घेऊन मी माझ्या शरीरावर फिरवत होते. मी माझे शरीर अशा प्रकारे जाळले की माझ्याकडे कोणीही पाहिले तर त्याला 2-3 दिवस जेवण देखील नाही गेलं पाहिजे. मी स्वतःचं रूपच विद्रूप करून टाकलं. मी स्वतःची कातडी चांगलीच भाजून काढली. लोक दिवाळीच्या सणाला चिवडा, करंजी, भजे, कुरडई तळून काढतात आणि मी माझे शरीरच भाजून काढले होते. मला भयानक वेदना होत होत्या, तरी पण इज्जत वाचवण्यासाठी मला असे करावेच लागणार होते. मग मी तशीच नदीत आंघोळ केली आणि सावकाराने दिलेले नवे वस्त्र घालून दुसऱ्या दिवशी सावकारापुढे हजर झाले. माझे जळालेले विद्रूप अंग पाहून सावकाराने तर उलट्या केल्या आणि सावकार माझ्यापासून दूर निघून गेला. तेवढ्यात सावकाराची बायको गावावरून परत आली होती. तिला तर मला पाहून धक्काच बसला. पण एका बाईचे दुःख बाईलाच कळतात. तिने मला छातीशी धरून जवळ घेतलं आणि आम्ही दोघीही मोठमोठ्याने रडू लागलो. अशा प्रकारे जीवनात भयानक संकट येऊन देखील मी माझी आबरू कधीही जाऊ दिली नाही. मग काही वर्ष असेच कष्टात गेले. आता माझा मुलगा मोठा झाला होता. तो आता भरपूर पैसे कमवत होता. आम्ही दोघेही आता मोठ्या शहरामध्ये राहण्यासाठी गेलो होतो आणि जुन्या आठवणी डोक्यातून काढून सुखाने जगू लागलो.
मित्रांनो, ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.